नमस्ते. आजच्या व्हिडिओमध्ये 80 सेंटीमीटर ब्लाऊज पीस कट करताना छोट्याशा टिप्स सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आपल्याला 80 सेंटीमीटर ब्लाऊज पीस असतो आणि जर माप मोठं असेल 34च्या पुढे 34-36 तर तो कपडा कमी पडतो, जोड खूप द्यावा लागतो. तर अशा वेळेला या पद्धतीने तुमचं जे काही पेपर तुम्ही कटिंग केलेला असाल ते या पद्धतीने ठेवायचं. पाहू शकता डबल फोल्ड घडी मारायची. एका साईडला आपल्याला पाठीमागचा बॅकचा भाग आहे ना तो ठेवून घ्यायचा, त्याच्याच बाजूला जो काय आपला साईड पार्ट असतो ना तो ठेवायचा. त्याच्या वरच्या साईडला आपल्याला कटोरी ठेवून घ्यायची आणि सगळ्यात वरच्या साईडला समजा 2 पार्ट आहेत ना, एका साईडला बॅक पार्ट ठेवला तर एका साईडला आपल्याला बाही ठेवून घ्यायची आणि त्यानंतर कटोरी उरलेल्या वरच्या बाजूला कटोरी ठेवायची. त्याचबरोबर खालच्या साईडला आपली जी क्रॉसपट्टी असते योगपट्टी ती ठेवून घ्यायची. तर पाहू शकता या पद्धतीने ठेवल्यावरती आपला कपडा परफेक्ट असा व्यवस्थित बसलेला आहे आणि आपल्याला उरलेल्या जागेमध्ये क्रॉसपट्टी ज्या काय आपल्या पायपिंग करायची ना त्याला क्रॉसपट्टी लागते ना, तर ती त्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर ती तिरकस पट्टी जर कट केली तरच आपली पायपिंग छान येते, अन्यथा पायपिंगला कपडासुद्धा कमी पडू शकतो. पाहू शकता तुम्हाला डायग्राम दिसत आहे. या पद्धतीने ठेवायचं आणि आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. या पद्धतीने ठेवून जर तुम्ही नवीन शिकत असाल तर नक्की या पद्धतीने ठेवून बघा, कपडा कमी पडणार नाही. आणि आपल्याला जोड कुठे द्यायचं आहे ते सुद्धा मी सांगते तुम्हाला. तर आपली जी योगपट्टी आहे ना, क्रॉसपट्टी आपण म्हणतो ना, ती पट्टी आहे ना त्याच्या आतल्या साईडला आपल्याला त्याच कलरला थोडासा मॅच होईल असा कपडा घ्यायचा आहे आणि क्रॉसपट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे. तर पाहू शकता मी सर्व पार्ट कटिंग करून घेणार आहे आणि मग पाठीमागचा जो बॅक पार्ट असतो ना त्याच्या कंबरपट्टी असते ना ती सुद्धा आपल्याला आपल्याकडचा कपडा यूज करावा लागणार आहे. त्याचबरोबर गळा कटिंग केल्यानंतर जो गळाचा कपडा असतो ना 2 इंचाचा लांबीचा, तर तो कपडा आहे ना, तर तो आपल्याला आपली हुकपट्टी आणि आईपट्टी असते ना तिथे एक वापरायचा आहे. आणि जो साईड पार्ट कट केल्यानंतर ज्या खालच्या बाजूला कपडा थोडासा शिल्लक राहिला आहे ना, तर तो कपडा घ्यायचा आणि हुकपट्टी तयार करायची. या पद्धतीने आपल्याला सर्व जी काही लागणारी कतरण आहेत ती मी कट करून तुम्हाला दाखवली. या पद्धतीने कट करायची आणि आता उरलेली 2 ते 3 भाग आपल्याकडचा भाग जोडावा लागणार आहे. हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे, कारण नवीन शिकत असताना की कुठला भाग कुठे ठेवायचा हे सुद्धा लक्षात येत नाही आणि अशा वेळेला आपण म्हणजे उलटसुलट ठेवलं ना तर कपडा कमी पडतो आणि आपली परफेक्ट अशी कटिंग होत नाही. तर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर पाहू शकता आपली योगपट्टीसुद्धा कटिंग करून झालेली आहे. योगपट्टीला डबल आपण कपडा लागतोच तरच ती छान अशी तयार होते. तर बघा या पद्धतीने मी, जर तुमचं माप कमी असेल ना 30-32 तर कपडा ॲडजस्ट होतो, पण त्याच्या पुढे जर माप असेल ना तर कपडा अजिबात ॲडजस्ट होत नाही. आपल्या जवळचाच कपडा लावावा लागतो. हा बिना अस्तरच्या ब्लाऊजचा प्रॉब्लेम असतो तरीसुद्धा बायका शिलाई खूप कमी देतात. तर तुम्हाला काय वाटते तुम्ही सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर एवढा कमी कपडा असूनसुद्धा आपण त्यांना परफेक्ट असा शिवून द्यायचा, त्याचबरोबर आपल्याजवळचा कपडा लावायचा आणि शिलाई कमी घ्यायची. तर मला तर हे अजिबात पटत नाही. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा.